श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण चुकीच्या ठिकाणी फसलो की काय. कारण ही दुनिया, ही माणसं, ही आपल्यासाठी बनलेलीच नाहीत. कारण आपलं साधं मन, मनात प्रेम आणि प्रेमानं अपेक्षा, ही आपली छोटी छोटी स्वप्न होती. पण हे सगळं काय हरवलं का असं वाटतं. या गोष्टी तुच्छ झाल्यात आणि माणसाचा भौतिक मोह, वासना आणि संपत्तीची भूक, यातच सगळं काही सामावलंय का? आणि हीच काय ती दुनिया आहे का? श्रोते हो, या उद्ध्वस्त करणाऱ्या वादळात आपल्या निर्मळ मनाची आणि प्रेमाच्या भावनेची ज्योत ही आपण घेऊन कसं आणि कुठं फिरायचं, हे थोडं कठीणच वाटतंय. पण असो, एक मात्र झालं, आपल्याला दुनिया तरी कळाली. कारण आपण आपली ज्योत पेटवत राहायचं आणि या वादळाशी नेहमी झुंजत राहायचं. कारण आपल्याला माहिती आहे, शेवटी आत्मिक सुख नावाची ही काहीतरी गोष्ट असते आणि जी आपल्याला ती मिळत असते. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडत असते. ज्यांच्याकडे ऑप्शन असतात त्यांना समोरच्यांच्या भावनांची कदर ही कधीच नसते. अशा लोकांच्या पाठी लागणं सोडा. ते कधीच आपले होऊ शकत नसतात. शिक्षणातून आणि कुटुंबातून घेतलेलं ज्ञान मनुष्य कदाचित विसरेल, परंतु जीवनातील अनुभवातून घेतलेलं धडं तो कधीही विसरत नसतो. प्रेमात एक हट्टी असेल तर दुसरा समजदार असला पाहिजे. एखादी स्त्री जर आयुष्यात प्रगती करत असेल तर तिच्या संघर्षाची चर्चा ही कमी असते आणि तिच्या चारित्र्याची चर्चा ही जरा जास्तच रंगत जाते. कोणाचेही कट्टर कार्यकर्ते होण्यापेक्षा स्वतःच्या घरचे करते धरते व्हा. लात मारायची सवय ही तर मुलांना आईच्या पोटात असतानाच असते. फरक एवढाच असतो, लहानपणी लेकरांनी पोटात मारलेली लात खाऊन आई बापाचा आनंद गगनात मावत नाही. आनंदानं डोळ्यात पाणी येतं. आणि म्हातारपणी लेकरांनी मारलेली लात डोळ्यातला अश्रू थांबवत नाही. प्रेम हे जगासमोर दाखवण्यासाठी नाही, तर मनात असलं पाहिजे. आपण तिच्यावर प्रेम करतोय हे फक्त तिलाच माहिती असलं पाहिजे. काही त्रासदायक गोष्टी या सोडवत बसण्यापेक्षा सोडून दिलेल्याच बऱ्या आपल्या मेंदूसाठी. स्वार्थ साधणं म्हणजे खूप काही मोठा गुन्हा नसतो, मात्र कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करून परमार्थ साधणं हे खूप मोठं पाप असतं. ज्यांच्या रक्तातच सवय हलकटपणाची, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी माणुसकीपणा जपण्याची. मन असं पवित्र स्थान आहे की त्यामध्ये आपल्या परवानगीशिवाय कोणत्याही वाईट गोष्टी प्रवेश करू शकत नाहीत.
माणसं आयुष्यातून निवृत्ती घेत राहतात, मात्र नातं पिढ्यानपिढ्या नव्यानं जन्म घेत राहतं. कर्माची फळं पिकली की आपोआपच ज्याची त्याला चाखायला मिळत असतात. मनापासून जपलं तर मरेपर्यंत सोबत राहतं, मतलबापुरतं जपलं तर मरेपर्यंत बोचत राहतं. मग ते नातं रक्ताचं असो किंवा मांडलेलं, आयुष्यभर जपत जगावं लागतं. भविष्यात आभाळ एवढी उंची जरूर गाठा, मात्र ज्या खांद्यांचा शिडीप्रमाणे वापर करून तुम्ही उंची गाठले त्या खांद्याला आयुष्यात कधीही विसरू नका आणि दुखावू नका. जर तुम्ही दुसऱ्यांच्या सुखी संसाराला वाईट हेतून बघत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराची तीक्ष्ण आणि दिव्य नजर ही तुम्हाला पाहत असते. हे माझं ते माझं कधीच म्हणू नका, कारण अंगावरची कपडे सुद्धा सोबत जात नाहीत सरणावर देह जळत असतो तेव्हा. दिलेली साथ आणि धरलेला हात कधीच गरजेपुरता किंवा विश्वासघाती नसावा. खाल्या तुकड्याला जागणारा इमानी असावा. इतरांच्या लाचारीबद्दल गावभर चर्चा करणारा आपल्या स्वतःच्या घरात केवळ भाकरी पुरताच मर्यादित असतो. ज्याला कदर नाही त्याला अक्कल शिकवू नका, आणि जो कदर करतोय त्याची अक्कल कधीच काढू नका. रडणाऱ्या माणसाला हस्त करा, रुसणाऱ्या माणसाला बोलतं करा, आणि थकलेल्या माणसाला चालतं करा, कारण हे आयुष्य क्षणभंगूर आहे. इथं प्रत्येकाला असते ना आपलंसं करा. कोणी कितीही मोठं असू द्या, त्याच्या मागं आंधळ्यासारखं जाऊ नका. डोळे आणि मन हे सताड उघडे ठेवून योग्य निर्णय घ्या, कारण आजपर्यंत मोठ्यानेच लहानग्यांना दलदलीच्या खाईत लोटले. प्रत्येकाचा बदला हा कधीच घ्यायचा नसतो. काहींना त्यांच्या कर्मावर सोडायचं असतं, आणि आपलं मन हे पवित्र कर्मात गुंतवायचं असतं. एकमेकांना फक्त जीव लावा. जीवात जीव असेपर्यंत एकमेकांसोबत राहा. एकदा का जीवातला जीव गेला की मग जीव देऊन सुद्धा आपला जीवलग हा परत कधीही दिसत नसतो.